पतसंस्थेचं कर्ज फेडण्यासाठी रावसाहेब गोंदकर यांनी शिर्डीतील भोंदू अशोक खरातचे काही हस्तक आहेत त्यांच्यामार्फत कर्ज मिळवलं आणि त्याच व्याजदराच्या मोबदल्यामध्ये अशोक खरातनं त्यांची 4 एकर जमीन जी आहे ती बळकावल्याचं समोर आलेलं. त्यांनी गुन्हा देखील दाखल केलेला आहे. रावसाहेब गोंदकर आपल्यासोबत आहेत. आपण जर बघितलं तर तुम्ही जे पैसे घेतले ते कशासाठी नेमके घेतले होते आणि एवढी मोठी रक्कम कशासाठी हवी होती? आम्ही घेतले होते गाडी खरेदीसाठी. पहिलं लोन केलं, दुसरं लोन 1,30,00,000 केलं. ते फेडण्यासाठी काही इतर कर्ज भरण्यासाठी त्याचा वापर केला. त्यासाठी आम्ही 5,52,00,000 रुपये घेतले आणि त्यांना ते व्याजी स्वरूपाचे होते. त्यांनी आम्हाला खरेदी खत म्हटले. त्याच्यानंतर त्यांनी ते डायरेक्ट खरेदी करून घेतलं आणि त्यामध्ये त्याचा परत MOU करून दिला का तुमची जमीन तुम्हाला भेटेल. त्यानंतर त्याच्यात मुदत टाकली गेली. त्या मुदतीच्या अनुसारे आम्ही त्यांना नाशिक ऑफिसला गेलो. तिथं ऑफिसला विचारणा केली असता ऑफिस 10-12 दिवसापासून बंद आहे. नंतर मी माझ्या छोट्या मोबाईलवरून त्यांना कॉन्टॅक्ट केलं. त्यांनी सांगितलं का मी परदेशात आहे, त्यानंतर आल्यानंतर आपण तो व्यवहार काय करायचं ते करू. अरविंद बावके, किरण सोनवणे आणि मी रावसाहेब नानासाहेब गोंदकर, आमची तिघांची मीटिंग करा तुम्ही तिघे आणि त्याचा हिशोब जुळून त्यानंतर मग मी आल्यानंतर आपण तो व्यवहार कंप्लीट करून घेऊ. व्याजाच्या स्वरूपात त्यांना 3 महिन्याला 18 लाख रुपये देण्याचं ठरलेलं होतं. तेही पैसे आम्ही देत आलो. माझ्याकडे ज्या वेळेला त्यांनी 5,52,00,000 रुपये दिले त्यामध्ये काही ऑनलाईन टाकले, काही हे केले त्यांनी ब्लॅकचे आणि त्यामध्ये ते मला देऊन ते जमिनीची खरेदी केली आणि त्या व्याज वजा करून तुम्हाला रक्कम दिली? हा, म्हणजे ते व्याजाच्याच याच्यातून 5,52,00,000तच ते व्याजाचं हे केलं आणि तुम्ही महिने आपले व्याज कसं काय देणार म्हणून त्यासाठी त्यांनी एक्स्ट्रा पैसे टाकून ती खरेदी केली. ही जमीन जर बघितली तर आलिशान अशा मोक्याच्या ठिकाणी आहे. तिथं अनेक मोठे मोठे हॉटेल्स आहेत. आत्ताच्या मूल्यानुसार ती जमीन कमीत कमी 50-60 कोटीची असेल. त्या मोबदल्यात तुम्हाला शेवटपर्यंत किती रक्कम मिळेल? ती जमीन 5 स्टार हॉटेल लाईनला आहे, 4 एकर 7 गुंठे. तर त्यामध्ये त्यांनी मला जे पैसे दिले त्या पैशामध्ये आता मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे. त्यामध्ये त्या रकमेचे मला फक्त त्यामधून निम्मे पैसे आलेले. आपले वाकचौरे साहेब पण होते काल आले. आता काय मागणी? तुमची फसवणूक झाली, मग ते जमिनीबद्दल काय मागणी? ज्या जमिनीबद्दल तुम्ही 4 एकर जमिनीबद्दल उल्लेख केला. 4 एकर जमिनी 4 एकर जमीन म्हणजे ती तुम्ही दिली, त्या बदल्यात तुम्हाला पूर्ण रक्कम मिळाली नाही. आता तुमची मागणी काय आहे? तुम्ही तक्रार दाखल केलेली आहे, फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आम्ही 4 एकर जमीन देऊन ती खरेदी केली. त्यात आमचं म्हणणं एवढंच आहे का आम्हाला आमची जमीन परत मिळावी. आम्ही त्यांचं जे काय असेल व्यावहारिक दृष्टिकोनातून तो विषय वेगळा. त्याच्यामध्ये ना त्यांनी जी फसवणूक केली त्या फसवणुकीमध्ये आमचं पूर्णपणे नुकसान झालं. नाही आम्हाला काही घर बांधता आलं नाही, हे करता आलं. ते असं ठरलं होतं कारण खरेदी जी आहे ती तुम्ही रक्कम दिल्यानंतर तुमची जमीन ताब्यात मिळेल असं त्या याच्यात नमूद होतं का तुमच्या? त्यामध्ये दिलेली जमीन त्यामध्ये साठेखत स्वरूपात होती. साठेखत पण आणि परत MOU पण करून दिलेला होता. त्यांनी ते बोलले होते त्या वेळेला. त्याच्यानंतर त्यांनी टाळाटाळ करून मुलीचं लग्न हे ते असं बोलून त्यांनी ते टाळाटाळ करून आत्तापर्यंत त्यांनी ती जमीन आम्हाला दिलेली नाही. आपल्यासोबत त्यांच्या पत्नी देखील आहे. तुमचं बघितलं तर आत्ता ही आर्थिक परिस्थिती जी हालाकीची आहे, जर इतके पैसे घेतले तर घरात पैसे आलेच नाही. मग कशा पद्धतीने बघता तुम्ही? कारण एवढी मोठी फसवणूक, एवढी कोट्यवधी जमीन तुमची हातातून गेली. त्या सर्व मला काहीच माहीत नाही. आमची खूप मोठी फसवणूकच झालेली. पैसे दिले पण आमच्यापर्यंत पैसे आले नाही, काही नाही.
म्हणजे ह्यांनी कधी काही उल्लेख केला? आता ते म्हणतात की अनेक वर्ष त्यांनी टाळाटाळ केली, ते व्याज वाढत गेलं आणि त्यांनी ती जमीन त्या व्याजाच्या याच्यामुळे बळकवली. ते टाळाटाळीचं उत्तर आता सांगतात, ते करत राहिला, पण त्याच्यातलं मला काहीच माहीत नव्हतं. आता माझी एवढीच आहे का मला माझी जमीन परत मिळावी. खरं बघितलं तर ही जमीन जी आहे ती 5 स्टार हॉटेलच्या शेजारी आहे आणि त्याची किंमत जी आहे आत्ताच्या बाजार मूल्यानुसार आपण सांगितलं 50 ते 60 कोटी रुपये आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर हे घर आपण बघू शकतो रावसाहेब गोंदकर यांच्याकडं जर कोट्यवधी रुपये आले असते तर ते अशा सर्वसामान्य घरात राहिले असते का? हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंब आहे आणि अगदी हालाकीची परिस्थिती यांची आहे. नुकतंच आता आपण जर बघितलं तर हा जो गुन्हा आहे तो खरं तर या प्रकरणी दाखल झालेला आहे. आजी, तुमची काळी आई तुम्हाला तुमच्या हातातून बळकवलेली आहे, काय तुम्हाला म्हणायचं आहे? माझी काळी आई माल बेटा. काय वाटतं, फसवणूक झाली पोराची? आता ते त्याची त्याला माहिती, आम्हाला माहितीच नाही. पण तुमचं म्हणणं आहे का माझी काळी आई मला म्हणे? बस एवढंच म्हणणं आहे. सर, ह्या त्यांच्या रावसाहेब गोंदकर यांच्या आई आहेत. खरं तर ही जी फसवणूक झालेली आहे यामध्ये काही रावसाहेब गोंदकर यांच्या ओळखीतले होते, जेणेकरून मध्यस्थी करत त्यांनी जे व्याजाने कर्ज दिलं त्यामध्ये काही लोक सामील होते. आता त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. जवळपास 5 जणांवर बंधू अशोक खरातसह आणि त्याची पत्नी कल्पना खरातसह यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे. आणि आता यासाठी चौकशीत काय निष्पन्न होतं आणि खरंच रावसाहेब गोंदकर यांना त्यांची मूळ जमीन परत मिळेल का हे बघणं आता आगामी काळात महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन जगदीशसह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.